ब्लॉगची सुरुवात ही 13 पासूनच करतो, कारण की 13चाच फदफद बनवायचं आहे. तर आजचा प्लॅन असा होता की मस्तपैकी असं 13चं फदफद बनवायचं. कारण की कसं आहे, आमच्या इकडे हे 13चं फदफद वगैरे खात नाही. आमच्याकडे जास्त करून 13चे पातवड बनवले जात आहे. आमच्या इकडे 13चे फदफद किंवा आळूवडी ह्या गोष्टी जास्त करून कोणी खात नाही. त्यामुळे म्हटलं आज पहिल्यांदा काहीतरी वेगळं म्हटलं बनवावं. तर त्याच्यासाठी मी आमच्या वाड्यात भरपूर असं 13 होतं, तर ते 13 घेऊन आलतो. थोडं आंटी 13 जे राहतं ते मला खाजवतं, पण हे आमच्या वाड्यातलं 13 जे आहे हे नाही खाजवत. त्यामुळे मी ते वाड्यातलं घेऊन आलो. बारीक बारीक सर्व कापून घ्यायचं. ते कापून झालं का एका भांड्यात टाकायचं आणि त्यात पाणी टाकायचं. पाणी वगैरे टाकलं की लगेच बाफत ठेवायचं. तोपर्यंत आपल्या इकडे मसाल्याच्या तयारीला लागायचं. लसूण, कांदा, इथं कोथिंबीर आणि थोडं आलं घ्यायचं. ते सर्व कापून घ्यायचं आणि कापून वगैरे नंतर मग तव्यावरती न्यायचं आणि थोडं थोडं असं भाजून घ्यायचं. जास्त नाही भाजायचं, थोडं नॉर्मलच भाजायचं. भाजून वगैरे झालं का काढून घ्यायचं आणि एका पाटावर म्हणजे कुटून घ्यायचं. आम्ही याला कुंदला म्हणतो. आणि कुंदऱ्यात बारीक करून झालं का वाटीत काढून घ्यायचं. आळूची भाजी बाफून झाली की एका भांड्यात काढून घ्यायचे आणि नंतर थोडे शेंगदाणे पण काढून घ्यायचे. आणि आपला लगेच मसाला बनवेल होता तो टाकायचा. हळद, मीठ, मिरची वगैरे सर्व टाकायचे आणि आपलं फदफद पण टाकायचं. सर्व व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. हलवून वगैरे झालं की जास्त वेळ नाही, 5-6 मिनिट ठेवायचं त्याच्यात. आणि आपले शेंगदाणे वरतून मस्तपैकी टाकायचे, कारण आपल्याकडे फणसाचे बियाणं आहे त्याच्यामुळे शेंगदाणे टाकतो. आणि आपली भाजी तयार आहे. आणि भाजी खाऊन बघितली तर एकच नंबर झालेली होती. तुमच्याकडे अशी आळूची भाजी बनवतात?